फार उशीर केलात आपण फोन करायला। हे बघा, आदित्यची काळजी घ्या। आज यावेळी सर्वात जास्त आदित्यला तुमची गरज आहे। म्हणजे काय सुचवायचंय तुम्हाला? आदित्यला जपायला हवं। का? काही संकट येणार आहे का? संकट नक्की येणार, पण हे सामान्य नसून कोणीतरी विनाश करण्याचा प्रयत्न करतंय। आता हे संकट आदित्यवर येईल की प्रीतमवर येईल हे येणारा काळच ठरवेल। त्यासाठी तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांची काळजी घ्यायला हवी। गुरुजी, मग हे संकट थोपवता येणार नाही का? म्हणजे काही उपाय असेल तर तुम्ही सांगा, मी काय वाटेल ते करायला तयार आहे। मी माझ्या मुलांसाठी अगदी माझा जीवही द्यायला तयार आहे। शांत व्हा अहिल्यादेवी, शांत व्हा। अहो, आयुष्यात संकट येत असतात, काही आनंदाचे क्षणही येत असतात। ना त्याला थोपवता येतं, ना त्यापासून आपल्याला पळून जाता येतं। पण देवाला शरण जाऊन त्याची तीव्रता मात्र कमी करता येते। त्यामुळे आपण देवाला शरण जाऊन आपली शक्ती वाढवून घेऊया। मग तुम्ही सांगा काय करता येईल यावर? म्हणजे एखादं व्रत असेल तर तेही मी करायला तयार आहे, कितीही कठीण असेल तरी करायला तयार आहे। याआधीही मी केलंय, तुम्ही साक्षीदार आहात ह्याला। माझ्या मुलांच्या संरक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे। अहिल्यादेवी, हा तुमचा विश्वासच तुमचं कवच आहे, त्यामुळे काळजी करू नका। मी मंत्रून दिलेले काही कवच तुम्हाला पाठवून देत आहे, ते तुमच्या दोन्ही मुलांच्या उजव्या हातावर बांधून घ्या। बरं, ठीक आहे। आता कुठलं नवीन संकट येणार आहे? म्हणजे ते आदित्यवर येणार आहे का प्रीतमवर? आदित्य सर, हा लोणचाचा डबा सुद्धा ठेवा, धरा। लोणचाचा डबा? पारू, मी काय महिन्याभरासाठी नाही चाललोय, 4-5 दिवसात परत येणार आहे। आणि लोणचाची बॉटल कशाला पाहिजे? असं काय करताय? बाजूला व्हा। अरे हे बघा, तिकडे काय आपल्यासारखं भाजी भाकरी मिळणार नाहीये तुम्हाला। उगाच तुमचं पोट खराब नको व्हायला आदित्य सर, तोंडी लावायला म्हणून थोडं थोडं खात जा। हा, माझी आई, नको काळजी करू, 4-5 दिवसात परत येणार आहे माझा स्टडी करून। आणि एकदा का मी परत आलो ना की मग बघ प्रोजेक्ट कसा जोमात सुरू करतो। काय ग, काय झालं? मी नको जाऊ का? ठीक आहे, मी नाही जात, काय हरकत नाही। ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता तिकीट कॅन्सल करतो। फार फार तर काय होईल, रिफंड मिळणार नाही ना? हरकत नाही, नाही जाऊ दे, मी तिकीट कॅन्सल कुठे करून मी कपडेच काढून ठेवतो सगळे। असं का करतो? अरे का म्हणजे आताच तर नीट बॅग भरून ठेवली ना, उगाच समजा सामान कशापायी बाहेर काढताय? काही नाही होत। ऐका माझं, माझी काळजी नका करू, मी नीट राहीन इकडं। आणि चाळीतली माणसं आहेत की समधी, तुम्ही बिंदास जा, तुमच्या कामावर लक्ष द्या। मी देवाकडे प्रार्थना करीन आदित्य सर, तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी। तुम्हाला तुमच्या कामात यश मिळा। आणि मी पण देवाकडे प्रार्थना करेन, माझ्या बायकोचा हा जो बिझनेस आहे, पारू टिफिन सर्व्हिस, त्याला खूप यश मिळू दे। ओके? नमस्कार। नमस्कार। अहिल्यादेवी, हे घ्या। गुरुजींनी हे ताईत तुमच्या दोन्ही मुलांच्या हातावर बांधायला सांगितले, आणि तेही लवकरात लवकर। बर, येतो। नमस्कार। नमस्कार। अहिल्या, काय नेमका काय प्रकार काय झालंय? अरे, गुरुजींचा फोन आला होता। ते म्हणाले की आपल्या घरावर
कसलं तरी संकट येणार आहे घरावर, म्हणजे आपल्या मुलांवर. त्यात आदित्यवर येणार आहे का प्रीतमवर येणार आहे ते नाही सांगतायत. आणि म्हणून त्यांनी हे ताईत पाठवलेत, त्या दोघांच्याही हातावर बांधायचे, त्याने त्यांचं रक्षण होईल. श्रीकांत, एक काम करशील, प्रीतमला तर मी हे ताईत स्वतःच देईन, पण आदित्यपर्यंत हे ताईत पोचवशील. आणि हां, मी हे पाठवलंय हे त्याला कळता कामा नये, म्हणजे मला कुठल्याही गोष्टी वाढवायच्या नाहीयेत. घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. काही झालं, आईला कितीही रुसली तरी ती आदित्यची काळजी करणं काही सोडणार नाही. अगं पण मी का देऊ ना हात आईत? म्हणजे त्याचा आणि आपला काय संबंध आहे? तू तर त्याला घराबाहेर काढलंस, मग विषय संपला ना. आणि जर का तुला तो ताईत द्यायचा आहे त्याला, तर तू दे ना, मला कशाला मध्ये आणतेस तू? श्रीकांत, माझ्यातल्या अहिल्यादेवी किर्लोस्करला माझ्यातल्या आईसमोर हरवल्याशिवाय तुला चैन नाही पडणार ना. आणतो ताई, तिकडे आण. काळजी करू नकोस, हा ताई तुझ्या आदित्यपर्यंत पोहोचवतो मी. कारण काय आहे, त्याशिवाय तुला चैन नाही पडणार. थँक्यू. प्रिया, कशी आहे तब्येत आता? बरी. हात बघू. हा, जखम भरली आहे, अजून 2-3 दिवसात पूर्ण बरं होईल. प्रिया, बाबा या ना. कशी आहेस आता? बरी आहेस ना? हो बाबा, आता बरी. जखम पण भरत आली. खरं तर प्रीतमने खूप काळजी घेतली माझी, म्हणूनच तर एवढ्या लवकर बरी होऊ शकली. म्हणजे काय, गुणी आहे माझा मुलगा. ताईत आहेत. ताईत? कशाला? अरे तुझ्या आईने दिलेत, म्हणजे गुरुजींनी तुला आणि आदित्यला बांधायला सांगितलेत. बाबा, काही टेन्शन नाही आहे ना? नाही, काही टेन्शन वगैरे काही नाहीये. अहिल्याला अस्वस्थ वाटत होतं, तुम्हा मुलांचं रक्षण व्हावं म्हणून दिलेत तिने. बांध. आईची माया रे. आणि एक लक्षात ठेव, दुसरा ताईत आहे तो आदित्यला दे. आणि नुसता देऊ नको, बांध त्याला. प्रिया, नक्की आठवणीने बांध. हो, मी बांधते का? हा, चल येतो. हो. आणा इकडे, ताईत बांधून देते. मी काय ताईत वगैरे बांधणार नाहीये प्रिया. प्रीतम, हो असं काय करताय? आईने एवढं तुमच्या रक्षणासाठी दिलंय ना, मग बांधा ना. त्यांच्या श्रद्धेचा तरी मान ठेवा. प्रिया, तुला कळतंय ती स्वतःच्या सोयीप्रमाणे वागते आता? हा, म्हणजे आता तिला दादाची काळजी वाटते का? जेव्हा त्याला घराबाहेर काढलं तेव्हा कुठे गेलेली ही काळजी? कुठे राहणार, कसा राहणार, काय करणार, काही विचार न करता काढून टाकलं ना. पारू होती त्याच्यासोबत, तिचाही विचार नाही केला तिने. हे बघ, मला तिचं हे वागणं अजिबात पटत नाही प्रिया.